रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. प्रियकर देत असलेल्या त्रासाला वैतागून विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिक शहरातील चांडक सर्कल परिसरातील एका फ्लॅटमध्ये घडली. प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल होताच प्रियकर व्हॅन चालक त्याला अटक केली. एखाद्या नाजूक क्षणी झालेली चूक माणसाला, विशेषतः महिलेला, कशी जीवावर भेटते याचे धक्कादायक दर्शन या घटनेतून घडले. हीच घटना आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उमेश गोपीनाथ भवर, वय वर्ष 29. हा मूळचा राहणारा आंबे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक या गावचा रहिवासी. सध्या तो सुळेवाडी मकमलाबाद नाशिक येथे राहतो. तो व्हॅन चालक असून तो व्हॅन चालकाचे काम करतो. म्हणजे तो जी व्हॅन चालवत होता त्यातून तो विद्यार्थ्यांची ने-आण करत होता. साहजिकच मुलांच्या पालकांची आणि उमेशची ओळख झाली होती. यातूनच एका विद्यार्थ्याच्या आईसोबत उमेशसोबतची ओळख झाली होती. या विवाहितेच्या पतीचा व्यवसाय हा संधी लेखापाल म्हणजे CA असून ती महिला घरबसल्या अकाउंटिंगचे काम करायची. तिला 6 वर्षाचा मुलगा असून तो गंगापूर रोडवरील एका अकॅडमीमध्ये पहिलीच्या वर्गात शिकतो. ती आणि व्हॅन चालक उमेश भवर या दोघांची ओळख झाली. ही ओळख उमेशने वाढवत नेली. मुलाच्या निमित्ताने त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला. त्यावरून तो तिच्यासाठी सुरुवातीला कामानिमित्त आणि नंतर कामाशिवायही तिच्याशी फोन करू लागला. तिचीही त्याच्याशी बोलत असे. मुलाला व्हॅनला सोडल्या जाता येता तिची उमेशशी भेट होत होती. या भेटी इतक्या वाढत गेल्या की त्याने तिला प्रपोज केले. संसार, पती, मुलं असतानाही तिच्या मनात लालसा निर्माण झाली आणि तिचा पाय घसरला. सन 2003 पासून विवाहबाह्य संबंध होते असे भवरचे म्हणणे आहे. नंतर गेल्या 3 महिन्यापासून या विवाहित महिलेला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास तिचे पती जेवण करून नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिसमध्ये कामासाठी निघून गेले. तर त्यांचा मुलगा शाळेत गेला होता आणि ती एकटीच होती. दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास तिचा मुलगा शाळेतून घरी आला. घर बंद असल्याचे पाहून तो सरळ वडिलांच्या ऑफिसमध्ये गेला. त्याने वडिलांना विचारणा केली की मम्मी कुठे आहे. तेव्हा त्याचे वडील म्हणाले की मम्मी वरती असेल, तुला मम्मी घ्यायला आली नाही का. त्यावर तो मुलगा म्हणाला नाही म्हणून, आणि शाळेचे दप्तर ऑफिसमध्ये सोडून तो तसाच घराकडे पळाला. त्याच्या पाठीमागे त्याचे वडीलही गेले. त्यांनी आपल्या पत्नीला फोन लावले, मात्र तिने ते फोन उचलले नाहीत. घराकडे येऊन त्याची पत्नी आवाज दिला, मात्र घरातून काही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच घराचा दरवाजा आतून बंद असल्याने त्यांना समजून आले. तेव्हा त्यांनी मोठमोठ्याने दरवाजा वाजवण्यास सुरुवात केल्याने शेजारचे लोकही बाहेर आले आणि त्यांनी काय झाले अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी शेजाऱ्याकडून स्क्रूड्रायव्हर मागवला आणि त्याच्या साहाय्याने दरवाजाचे स्क्रू खोलून दरवाजाची कडी उघडली आणि घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच समोरचे दृश्य पाहून सर्वजण हादरले. घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली होती. संधी लेखापाल यांनी इतर लोकांच्या मदतीने पत्नीस खाली उतरवले. त्यावेळी कोणीतरी पोलिसांना कळवल्याने पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पत्नीस तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून ती मयत झाली असल्याचे सांगितले. हे ऐकताच त्यांना अश्रू अनावर झाले. मात्र आपल्या पत्नीने असे पाऊल का उचलले हे त्यांच्या लक्षात येत नव्हते. कारण विवाह झाल्यापासून त्यांचा संसार व्यवस्थित चालू होता. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. दोघा नवरा बायकोंमध्ये कधीही भांडणे होत नव्हती आणि पूर्वी देखील झाली नव्हती. त्यामुळे त्यांना शंका येऊ लागली. त्यांनी पत्नीचा मोबाईल फोन चेक करण्याचे ठरवले, पण फोन लॉक होता आणि त्याचा पासवर्ड त्यांना माहीत नव्हता. मग त्यांच्या पत्नीच्या हाताच्या ठशाने फोनचे लॉक उघडले आणि तिचा मोबाईल फोन चेक केला. त्यांच्या एका मुलीच्या क्रमांकावरून पत्नीला
व्हॉट्सअप क्रमांकावर अनेक मेसेज आले असल्याचे त्यांना आढळून आले. एखाद्या मुलीने तिला त्रास देण्यासाठी मेसेज केले असावे असे त्यांना वाटले. मात्र एक मेसेज त्यांना वाचले असता ते मुलीचे नव्हते तर एखाद्या मुलाचे केले असल्याची शंका त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ज्या मोबाईल क्रमांकावर मेसेज केले होते ते क्रमांक ट्रू कॉलरवर टाकून पाहिला असता त्यावर उमेश भवर असे नाव आले आणि एका मुलाचा DP असल्याचे पाहायला मिळाले. मेसेजमध्ये दोघांचे जुने संबंध असल्याचे दिसत होते आणि तो तिला भेटण्यासाठी ये अशी बळजबरी करून तिला धमक्या देत होता. त्यासाठी त्याने तब्बल 25 ते 30 मेसेज पाठवून तिला त्रास दिला होता. त्या मोबाईल क्रमांकावरून मेसेज करणारा इसम उमेश भवर हाच असून तोच आपल्या पत्नीस त्रास देत असल्याचे त्यांना समजून आले. त्याने त्याच्या पत्नीस रात्री अपरात्री फोन करून पत्नीची इच्छा नसतानाही तिला भेटण्याची बळजबरी करत होता. तसे न केल्याने बिल्डिंगमध्ये येऊन धमकी देऊन त्रास दिला असल्याची आढळून आली. मागील 3 महिन्यांपासून उमेश भवर याने सतत त्रास दिल्याने आणि 25 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 5 वाजता फोन करून 25 ते 30 मेसेज पाठवून भेटण्यास येण्याची जबरदस्ती केली. ती भेटण्यास गेली नाही म्हणून त्याने त्याच बिल्डिंगमध्ये येऊन तिला धमकी दिली. दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान पत्नीने त्यांना फोनवर समजावून सांगूनही तो ऐकत नसल्याने आणि बिल्डिंगमध्ये आल्याने तिला मनस्ताप झाला होता. त्याच्या या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीने घरात पंख्याच्या साडीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी उमेश भवर याच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आणि बाकीचा जो तपास आहे तो पोलीस सहकारी पोलीस स्टेशनच्या माध्यमात चालू आहे. विवाहित महिलेने भेटण्यास नकार दिला तरी तो तिला भेटण्यास थेट तिच्या घरी आला. त्यामुळे ती महिला ताणतणावात होती आणि त्रास असह्य झाल्यामुळे तिने चांडक परिसरातील आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. उमेश भवर यानेच त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे त्याला गजाआड करण्यात आले. तर मित्रांनो, या अशा प्रकारच्या घटना एका नाजूक क्षणी तुमच्याकडून महिलांकडून किंवा पुरुषाकडून ही चूक होतात. पण आपली ती झालेली चूक ही आयुष्यभर ही चूकच ठरते. कारण ती चूक सुधारायचा तुम्हाला कोणताही परत चान्स मिळत नाही. त्यातली त्यात आता ही जी महिला होती ही होती CAची बायको. तिचा नवरा सुशिक्षित होता, ती सुशिक्षित होती, पण ती एका अडाण्याच्या प्रेमात पडली. आणि तो अडाणी किती होता तर तो होता त्यांचा मुलांचा बस ड्रायव्हर उमेश भवर. आता यांचे बरेच दिवसापासून शारीरिक संबंध होते आणि त्यांच्यात प्रेम संबंध होते, शारीरिक संबंध होते. पण शेवटी एखाद्याची अशी इच्छा होते की तुम्हाला तुमच्या लायकीपेक्षा जास्त सौंदर्य उपभोगायला भेटलं तर माणसाला ते चाटून पुसून खायचं असतं. तशा प्रकारची ही गोष्ट झाली. कारण हा जो ड्रायव्हर होता त्याचं तर काही लग्न झालं नव्हतं किंवा झालंही असेल तर हिच्यापेक्षा तर चांगली सुंदर बायको त्याला मिळणार नव्हती. त्याच्यामुळे तो तिला ह्या CAच्या बायकोला उपभोगत होताच, पण त्याला ती पूर्णपणे आपली पाहिजे होती. त्याच्यामुळे तो तिला अपरात्री फोन करून भेटायला ये अशी बळजबरी करत होता. आणि हिच्या पण नंतर लक्षात आलं की ही आपण केलेली ही चूक किती मोठ्या प्रमाणात आपल्याच डोक्यावर पडली म्हणून. तर अशा प्रकारच्या चुका आयुष्यात महिलांकडून पुरुषाकडून होतात आणि ह्या चुका सुधारवण्यासाठी आपण या अशा प्रकारचे घटना व्हिडिओ तुमच्यासमोर मांडत असतो. तर ह्या घटना अशा टाळण्यासाठी नक्कीच आपल्या आणि विविध नवीन प्रकारच्या गोष्टी ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.